नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. काल संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पण महाराष्ट्रातलं एक गाव सोडून आणि ते गाव म्हणजे बीड जिल्ह्यातलं मस्सा चौक. या गावात मात्र रमजान ईद साजरी करण्यात आली नाही. कारण या गावात आत्तापर्यंत संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर एकही सण साजरा करण्यात आला नाही. सुतक जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणजेच या वाल्या कराड आणि त्याच्या चेल्या चपाट्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत या गावात सुतक कायम राहील आणि एकही सण साजरा होणार नाही. मग ती होळी असो, दिवाळी असो. या गावातलं सुतक तेव्हाच फिटेल जेव्हा या संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईल. आणि ही शपथ गावातल्या सगळ्यांनी घेतली आणि मग मुस्लिम बांधवांनी देखील या गावामध्ये आपण ईद साजरी करणार नाही असा निर्णय घेतला आणि तो पाळला देखील. खरं तर रमजान ईद म्हटलं की मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत पवित्र असा सण समजला जातो. कडक उपवास महिनाभर केले जातात. चंद्रदर्शन व्हायच्या आदल्या दिवशी अर्थातच हे उपवास, हे रोजे सर्व आबाल वृद्ध या ठिकाणी पाळतात आणि चंद्रदर्शन झालं की मग रमजान ईद साजरी केली जाते. पण मस्साजोगमध्ये मात्र मुस्लिम बांधवांनी यंदा हे स्पष्ट केलं की आमचा सरपंच गेलाय, जो सर्व जाती धर्मांच्या पलीकडे असलेला, ज्यानं सगळ्यांना एकत्र करून गावच्या विकास साधण्यासाठी प्रयत्न करणारा असा सरपंचच आमच्यामध्ये नाहीये, तो निघून गेलाय. त्यामुळे यावेळी आम्ही ईद साजरी करणार नाही. आणि याच विषयावर मी लाईव्ह करतोय. मस्साजोगला ईद नाही, सरपंच नाही, ना शिरखुर्मा ना मिठाई. खरं तर मस्साजोगमध्ये अवघी 200 लोकसंख्या या मुस्लिम बांधवांची आहे. 20 ते 25 कुटुंब. पण या कुटुंबानं दरवर्षी येणारा आपला पवित्र रमजान यावर्षी साजरा केला नाही. यावर्षी कोणत्याही घरात कोणताही गोड पदार्थ शिजला नाही. आपल्या मुलाबाळांना, लेकरांना कुणीही कपडे सुद्धा नवे घेतले नाहीत, ना शिरखुर्मा त्या घरात पाहायला मिळाला. खरं तर या सगळ्यांनी फक्त एकच लक्षात ठेवलं की आम्हाला आमचा सरपंच गेल्याचं दुःख झालंय. त्यामुळे जात पात धर्म या सगळ्यांच्या पलीकडे असते ती माणुसकी, आणि हा माणुसकी नावाचा धर्म पाळणं हे आमचं कर्तव्य आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबावर प्रचंड मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय. अशा वेळी आम्ही ईद साजरी कशी करणार? त्यामुळं मस्साजोग मधील प्रत्येक कुटुंबातली एक एक व्यक्ती अशी म्हणतीये की संतोष देशमुख हे केवळ त्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित नव्हते, तर ते आमच्या कुटुंबियांशी देखील संबंधित होते. त्यामुळं संतोष देशमुख यांच्या जाण्यानं मुस्लिम बांधवांनी मस्साजोगमध्ये ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला. मग या मुस्लिम बांधवांनी केलं तरी काय? यांनी कडक उपवास पाळले, महिनाभर रोजा पूर्ण केले आणि त्यानंतर रमजान ईदच्या दिवशी सकाळी मशिदीत जाऊन नमाज अदा केली. मग सगळे मुस्लिम बांधव एकत्र आले आणि यांनी थेट घर गाठलं ते संतोष देशमुख यांचं. संतोष देशमुख यांच्या घरात आजही तितकंच दुःख आहे. 4 महिने या घटनेला होत आले तरी देखील त्यांच्या घरात गोड घास कुणाला जाऊ शकत नाही. अशा वेळी आपण शिरखुर्मा का करायचा? आपण गोड पदार्थ आपल्या घरात का शिजवायचा? हे सगळेजण त्या ठिकाणी गेले आणि धनंजय देशमुख यांची गळाभेट घेतली. ही गळाभेट घेताना अक्षरशः सगळे ओक्साबोक्शी रडत होते. काही जणांनी तर हंबरडा फोडला.
आपण स्क्रीनवर दृश्य पाहताय. धनंजय देशमुख यांच्या गळ्यात पडून अनेक मुस्लिम बांधवांनी त्यांचं दुःख म्हणजेच आपलं दुःख आहे हे समजून घेतलं आणि आम्ही ईद साजरी करणार नाही असं स्पष्टपणे दाखवलं, सांगितलं सुद्धा. दरवर्षी संतोष देशमुख मस्सा चौकमध्ये रमजान ईदचा सण आला की या मोहल्ल्यात जायचे आणि प्रत्येक घराला भेट द्यायचे. इव्हन काही मुस्लिम बांधवांनी संतोष देशमुख यांच्याविषयीच्या काही आठवणी देखील जागवल्या. त्यांनी असं म्हटलं की संतोष देशमुख मागच्या वर्षी आम्हाला म्हणाले होते की यंदा आपण रमजान ईद मंगल कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी करू, पण ते त्यांचं स्वप्न अधुरं राहिलं. मात्र त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी ती प्रथा कायम ठेवली. जसे सरपंच संतोष देशमुख रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम मोहल्ल्यात जाऊन प्रत्येक कुटुंबाला भेट द्यायचे, त्याप्रमाणे धनंजय देशमुख देखील काल मुस्लिम मोहल्ल्यात गेले आणि प्रत्येक कुटुंबियांना भेट दिली. त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. खरं तर धनंजय देशमुख यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा प्रत्येकाला दिल्या खऱ्या, पण त्यावेळी धनंजय देशमुखांच्याही डोळ्यात अश्रू होते आणि संतोष देशमुख आज हयात नाहीत म्हणून मुस्लिम बांधवांच्या डोळ्यातही अश्रू होते. याला म्हणतात माणुसकी. ना कोणत्या घरात ना गोड पदार्थ शिजला, ना कोणी आपल्या मुलाबाळांना नवीन कपडे घेतले, ना कोणी शिरखुर्मा तयार केला. याला म्हणतात माणुसकीचा धर्म. जिथं जाती पातीच्या आणि धर्माच्या भिंती गळून पडतात. पण आज महाराष्ट्रातलं चित्र काय आहे? खरं म्हणजे मस्साजोगच्या या मुस्लिम बांधवांना टॉप न्यूज मराठीचा सलाम आहे. याआधी देखील हिंदू बांधवांनी होळीचा आपला पारंपरिक सण देखील या गावात साजरा केला नाही. उलट सगळ्या गावकऱ्यांनी एकच ठरवलं, हे सूतक फक्त धनंजय देशमुख यांच्या घरासाठी नाहीये, तर हे सूतक मस्साजोग मधल्या प्रत्येक कुटुंबासाठी आहे. आणि हे सूतक त्या दिवशीच फिटेल ज्या दिवशी संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईल. तोपर्यंत या गावात ना होळी साजरी होणार ना दिवाळी. पण त्याला मुस्लिम बांधवांनी देखील जोड दिली की आम्ही यामध्ये सहभागी आहोत. संतोष देशमुख यांच्या हत्येत प्रकरणी जे काही संपूर्ण गावावर संकट आलेलं आहे त्या दुःखामध्ये आम्हीही सहभागी आहोत. ते आमचे देखील सरपंच होते. आमची भले संख्या या गावात कमी असेल, पण आमच्यावर त्यांनी प्रेम तितकंच केलं. ना कधी त्यांनी जात बघितली ना धर्म बघितला. मग अशा संतोष देशमुखांच्या मृत्यू प्रकरणी जे काही दुःख गावावर आहे त्या गावात सहभागी होणं हे आमचं कर्तव्य आहे. आपल्याला आठवत असेल, होळीच्या दिवशी शेजारीच अगदी पंचक्रोशीतले गाव आहे विडा नावाचं, त्या ठिकाणी जावयाची गाढवावर बसून धिंड काढण्याची प्रथा आहे जी गेली 114-15 वर्ष सुरू आहे. ती प्रथा देखील यावर्षी खंडित झाली, कारण की विडा गावातल्या गावकऱ्यांनी विडा उचलला. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी होत नाही तोपर्यंत या गावात ही प्रथा खंडित राहील. हे होतं संतोष देशमुखांचं काम. प्रत्येकाला एकत्र करणं, सेवाभावी वृत्तीनं जोपासणं, प्रेम देणं आणि सगळ्यांना एकत्र करून गावचा विकास साधणं. आणि तेच काम संतोष देशमुखांनी या मस्साजोगमध्ये करून दाखवलं. प्रत्येक घराघरात संतोष देशमुख यांच्याविषयी दुःख व्यक्त होत आहे. जणू काही आमच्याच कुटुंबातली व्यक्ती गेली आहे या दृष्टीनं सगळेच जण संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची रोज नित्यनेमानं गाठ घेतात. त्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना धीर देतात आणि काळजी करू नका, अख्खं मस्साजोग तुमच्या सोबत आहे. आपल्याला आठवत असेल, याच मस्साजोगचे जे सरपंच आहेत किंवा होते संतोष देशमुख, हे मूळचे मस्साजोगचे नव्हतेच. खरं तर त्यांचं मूळ गाव सोलापुरातलं बार्शी, मग लातूरला त्या ठिकाणी त्यांचं जाणं झालं आणि तिथून आजोळी म्हणून त्यांना मस्साजोगमध्ये हलाखीच्या परिस्थितीमुळे यावं लागलं. पण या मस्साजोगकरांनी या सगळ्या मामाच्या गावाला आलेल्या भाच्यांना आपले भाचे मानलं आणि त्यांच्या हातात गावच्या विकासाची धुरा दिली. इतकंच नव्हे तर हा विकास करताना संतोष देशमुखांनी अजिबात मागं पुढे बघितलं नाही. आपल्या घरादाराचा विचार केला नाही.
प्रत्येक वेळी स्वतःला झोकून दिलं तर त्या गावच्या विकासामध्ये. मग पाण्याची समस्या असेल, आणखी गावातल्या स्वच्छतेची समस्या असेल किंवा आणखी गावातल्या कुणाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची भूमिका असेल, ही प्रत्येक भूमिका संतोष देशमुख यांनी अत्यंत उत्तमरित्या पार पाडली. स्वतः मुस्लिम बांधव तिथले सांगतायत की संतोष देशमुख आमच्या सुखदुःखात सहभागी व्हायचे. दर रमजान ईदला आमच्या घराला भेट द्यायचे, कुटुंबाला भेट द्यायचे, आमच्यासोबत अल्पोपहार देखील करायचे. पण हे एवढं सगळं उत्तम चित्र महाराष्ट्रातल्या एका गावामध्ये असू शकतं, तर महाराष्ट्रात का नाही? आज महाराष्ट्रात काय दिसतंय? सगळीकडे केवळ जातीपातीच्या आणि धर्माच्या भिंती उभ्या केल्या गेलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून काही समाजकंटक आपला हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करतायत. पण ही सामाजिक सलोख्याची वीण इतकी घट्ट आहे ना की ती कोणी तोडूच शकणार नाही. इथं माणुसकीच्या नात्यापुढं या जाती धर्माच्या भिंती गळून पडतात. आज अनेक जण या जाती धर्माच्या भिंतींमध्ये स्वतःला अडकून घेऊन बसलेत. यातून बाहेर पडा. 21व्या शतकातली 25 वर्ष सरली, चंद्रावर लोक गेली, अडकली, त्यांना परत घेऊन आली, तरी देखील अजून आम्ही कबरी खोदत बसलोय. अजूनही आमच्या मनात फक्त आणि फक्त एखाद्या जातीचा द्वेष, एखाद्या धर्माचा द्वेष, याच्या पलीकडे काहीच नाही. कोण म्हणतंय कबर खणून काढा, कोण म्हणतंय आणखी काहीतरी वेगळं करा, कोण म्हणतंय कबर हटवा, कोण महापुरुषांना अक्षरशः नको नको ते बोलून बरळून त्यांचा अवमान करतंय, कोण काहीतरी मशिदीमध्ये जिलेटिन कांड्यांचा स्फोट घडवून आणतंय. याच त्या बीड जिल्ह्यातलं गाव आहे, गेवराई तालुक्यातलं अर्धमसला. ईद आहे आणि आदल्याच दिवशी त्या मशिदीत 2 तरुणांनी जिलेटिनच्या कांड्यांनी स्फोट घडवून आणला. आता रमजान ईद कशी साजरी होणार? महाराष्ट्रात आणखी काय वेगळं घडतंय का असा प्रश्न निर्माण झाला, चिंता व्यक्त होऊ लागली. पण त्या गावातले हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही धर्मातले सगळे नागरिक एवढे एकत्र आले, एवढे घट्ट होते, शांतताप्रिय होते की त्यांनी रमजान ईदच्या आदल्या दिवशी इफ्तारला सगळ्यांनी एकत्र येऊन एकोप्याचं दर्शन घडवून दाखवलं, सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवून दाखवलं. काय घडलं होतं? फक्त कुठला तरी एक दर्गा, त्या दर्गाच्या मिरवणूक उर्सानिमित्त संदल मिरवणूक निघाली आणि त्यातून काहीतरी वाद उत्पन्न झाला आणि त्या वादाची परिणती या मशिदीमध्ये जिलेटिनच्या कांड्यांनी स्फोट घडवून आणण्यात आली. पुढे काय झालं? ती मशीद अक्षरशः बांधकाम तिचं पूर्णत्वास आलं होतं. ईदच्या दिवसापासून ती सर्वांसाठी खुली होणार होती. पण अशा काही कंटकांनी, समाजकंटकांनी हे असले काहीतरी उद्योग केले तरी आमचं महाराष्ट्र अजूनही एकोप्यानं, सलोख्यानं हिंदू मुस्लिम हे धर्म जात नंतर माणुसकी हा धर्म हे एकत्र पाळून जगण्याचं काम करतोय वर्षानुवर्ष, शतकानुशतक, युगानुयुगे. औरंगजेबाच्या कबरीचं पहिल्यांदा उद्योग जे सगळे राजकीय काही नेते आहेत स्वतःला सोकॉल्ड समजणारे, त्यांनी काहीतरी वक्तव्य करायची, हलक्या जिभेनं आपला अक्षरशः जिभेचं हाड नसल्यासारखं काहीतरी बरळायचं, त्याचंच शेवटी परिणती नागपूरच्या दंगलीत झाली. ते गालबोट तिथं लागलं. त्या औरंगजेबाच्या कबरीवरनं जो काय वाद झाला, आता महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय हा प्रश्न निर्माण झाला. तेवढ्यात रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधी संदर्भातला वाद उत्पन्न झाला की त्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी यांचा अवमान करण्यासाठी काही ना काहीतरी कुणी बरळत राहिले. पण अशानं आमची जी वीण घट्ट आहे ना, एकत्र नांदण्याची, एकत्र जगण्याची, गुण्या गोविंदाने एकत्र राहायची, ही वीण कुणी उसवू शकणार नाही. कुणी माईका लाल धर्म आणि जातीच्या नावावरून भांडण लावायचा प्रयत्न करू शकणार नाही. एवढी घट्ट वीण आमच्या साधू संतांनी, आमच्या सगळ्या आधीच्या उत्तम राज्यकर्त्यांनी घालून दिलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती संभाजीराजे असो, यांनी 18 पगड जातींना एकत्र करून कधी समजलं नाही, ना हिंदू ना मुसलमान, कधी वेगळं केलं नाही, सगळ्यांना एकत्र केलं.
आणि एकोप्यानं गुण्यागोविंदानं जगण्याचा मंत्र त्यांना दिला आणि तोच मंत्र पाझरत पाझरत आज आमच्या भारतीय संपूर्ण नागरिकांमध्ये आलेला आहे. त्यामुळे आमच्यात कुणी जातीपातीवरनं भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका. जे भांडणं लावतील ते गाडले जातील हे नक्की आहे. या महाराष्ट्रानं कायम एकोप्याला प्राधान्य दिलंय, शांततेला प्राधान्य दिलंय, आपल्या आतल्या ऊर्जेला प्राधान्य दिले आणि ऊर्जा हेच सांगते खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजीने अतिशय उत्तम लिहिलं होतं हे. देवरची असा दे. हा आम्हाला जो वर मिळालाय ना एकत्र नांदण्याचा, एकत्र जगण्याचा, हा वर आम्ही कधीही तोडणार नाही. अहो कसला हिंदू आणि कसला मुस्लिम घेऊन बसलाय. जातीपातीच्या आणि धर्माच्या नावाखाली उगच एकमेकांची माती भडकवायची आणि डोकी फोडायची. डोकी फुटतात ती सर्वसामान्यांची आणि बोंबलत राहतात हे सगळे नको ते समाजात विघातक अशी वक्तव्य करणारी माणसं, बोटावर मोजण्या इतकी माणसं. आणि यांच्या वक्तव्यांमुळे सर्वसामान्य जी माणसं असतात त्यांना हालापेष्टा सोसाव्या लागतात. खरं म्हणजे आजच्या तरुणांनी इतिहासात काय दडलंय हे कसं ओळखायचं आणि कसं समजून घ्यायचं याचा अभ्यास करायला पाहिजे. कुणातरी नको त्या फटकाळ एखाद्या वक्तव्यावरून कुणीतरी केलेल्या त्याच्यावरून हातात काठ्या लाट्या घेऊ नयेत. स्वतः अभ्यास करावा, स्वतः संशोधन करावं, चांगलं ते घ्यावं. अहो साधू संतांनी लिहून ठेवलंय, सारतेची घ्यावे असार ते जाणून त्यागावे. कशाला पाहिजे आसार. अहो गटारात उतरल्यानंतर स्वतः आपण माखणारच की, मग कशाला ही घाण काढताना आपण आपल्या अंगावर उडवून घ्यायची. काय राज ठाकरेंनी परवा भाषण केलंय, खरंच एकदा कुठल्या जाती धर्माचा विचार करू नका. एक महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणून विचार करा. सगळे मराठी आहेत. जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी, मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो. जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी. जो महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचं हित जोपासतो तो मराठी. जो महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा सन्मान करतो तो मराठी. आणि जो महाराष्ट्रात राहून प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला आपला समजतो तो मराठी. आणखी मराठी मराठी म्हणजे काय असतं. नको तो वाद घालून काहीतरी वेगळं उत्पन्न केलंय आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागतो. कशाला या जातीपातीच्या कुरापती पाहिजेत. ती कबर खोदा काढा काय कशाला. परवा राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलंय ना, अरे कळू दे ना अख्ख्या जगाला हा आमच्या मराठ्यांचा इतिहास आहे. होय याच महाराष्ट्राच्या मातीत त्याला गाडला हे कळू देत ना. गुजरातवरनं आला, दिल्लीवर राज्य केलं, पण महाराष्ट्राच्या मातीत गाडला त्यांना कळू द्यात. छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा ज्या किल्ल्याच्या पायथ्याला काढला ना, त्याच किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याखाली त्याला गाडला हे कळू द्यात. कशाला वाद उकारून काढतोय आपण जातीपातीच्या नावाखाली. कोणी येतंय आणि काही बदलतंय आणि आपण बावळटासारखं त्याचं गुणगान गात बसतोय. तो कोरटकर, तो सोलापूरकर, महामहिम आमचे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, काय माहितीये त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीराजे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय माहिती यांना. यांच्या असलेल्या वक्तव्यांमुळं आणि नको त्या गुणांमुळं अख्ख्या महाराष्ट्रात नको ते वाद पेटत राहिले. तो कोरटकर, तो सोलापूरकर, अरे तुम्ही जाता बोलून आणि आमच्यात नको ते वाद निर्माण होतात आणि तुमच्या या वादामुळं आम्ही पुढे प्रगतीकडे जाण्याच्या ऐवजी पुन्हा अधोगतीकडे जातो. या असल्या सगळ्यांना सक्त ताकीद महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं द्यायला पाहिजे की हे तुमचे वाद आहेत ते तुमच्या जवळ ठेवा. महाराष्ट्रात राहताय. हा महाराष्ट्र संस्कृती जोपासणारा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र सामाजिक सलोखा जोपासणारा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व धर्म समभाव जोपासणारा महाराष्ट्र आहे. अरे मस्सा जो करांकडून काहीतरी शिका. काय शिकवण दिली आहे त्यांनी. कोण कुठला मराठी धर्मातला माणूस संतोष देशमुख, कोण कुठला गावातला जो कधी मूळचा गावचाच नाहीये
अशा माणसाचा मृत्यू होतो, पण आमच्या घरात गोड पदार्थ शिजत नाही, ही खरी संतोष देशमुखांच्या कार्याची ओळख आहे. संतोष देशमुख फक्त शरीराने गेले होते, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत, म्हणून ही माणसं त्यांच्या विचारांना जपतायत. नाव संतोष देशमुख, मराठा, पण ईद साजरी करत नाहीत मुस्लिम बांधव. याला म्हणतात जातीपातीच्या पलीकडे जाऊन जागवलेली माणुसकी आणि शिकवण. याच माणुसकीचा धर्म पाळता आला पाहिजे. तो धर्म आज पाळला जात नाहीये, म्हणून महाराष्ट्रात हे असले नालायक आणि नीच समाजकंटक कुठेतरी उपटसुंब उभे राहतात आणि यांच्यामुळे कुणाची तरी डोकी फुटतात, कुणाचा तरी जीव जातो. अरे कशाला पाहिजे असले नासके कुचके विचार, ज्या विचारांमुळे या महाराष्ट्राची वीण उसवली जाईल. नको आम्हाला असले विचार. आम्हाला आमच्या पिढ्या घडवायच्यात, आम्हाला आमच्या पिढ्यांना आदर्श दाखवायचे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, ज्यांनी आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं, आमच्या हक्कासाठी लढले, आमच्यावर कोणी अन्याय करू नये यासाठी झगडले, हयात घालवली त्यांनी आपल्यासाठी. आणि आपण काय करतोय? जातीपातीच्या नावावरनं भांडतोय. मला एक सांगा आता तुम्ही स्पष्टपणे, असा एक तरी हिंदू दाखवा की ज्याचा मुसलमान एकही मित्र नाहीये, आणि असा एक मुसलमान व्यक्ती दाखवा ज्याचा हिंदू मित्र नाहीये. दाखवा ना. अहो दिवाळी असली ना की ते आपल्या घरात येतात पुरणपोळ्यांवर ताव मारायला, फराळ खायला, आणि रमजान ईद असली ना की आपण त्यांच्याकडे जातो शीर खुर्म्यावर ताव मारायला. विसरलात का? तेव्हा कुठे गेलात? राम रहीम, राम रहीम, कसलं राम रहीम? राम आणि रहीम एकच आहे. कुठल्या जातीपातीने कुठल्या धर्म घेऊन आलात तुम्ही? म्हणजे रामला रहीमच्या घरातला शिरखुर्मा गोड वाटतो, रहीमला रामच्या घरातली पुरणपोळी गोड वाटते, पण जरा काही जातीपातीच्या निवानं कुठंतरी काय कुरापत निघाली की एकमेकांच्या अंगावर धावून जाणारे हे राम रहीम, अरे असूच शकत नाहीत. मग हे फक्त जातीपातीत अडकलेले राम रहीम झाले, हे फक्त धर्मात अडकलेले राम रहीम झाले, हे कट्टरचा वादामध्ये अडकलेले राम रहीम झाले. खरा राम रहीम तोच जो रहीम संकटात असल्यानंतर राम धावून जातो, आणि राम संकटात असल्यानंतर रहीम धावून जातो. याला म्हणतात राम रहीम. आज राम गेला गावातला म्हणून रहीमने ईद साजरी केली नाही. याला म्हणतात मस्सा जोगकरांची ताकद. सलाम आहे मला मस्सा जोगकरांना, सलाम आहे टॉप न्यूज मराठीतर्फे, संपूर्ण टॉप न्यूज मराठीच्या प्रेक्षकांतर्फे. याला म्हणतात खरी माणुसकी. अहो कसल्या जातीपातीच्या भिंती उभ्या केल्यात तुम्ही? काय मिळणार आहे तुम्हाला ह्या गुणातनं? शिकायला पाहिजे. मस्साजोग मधल्या मुठभर मुस्लिम बांधवांनी दाखवून दिलंय, मुठभर. अवघी 201 लोकसंख्या आहे त्यांची, 20-25 कुटुंब, वर्षातनं एकदा सण येतो, पण लेकरांना कपडे घेतले नाहीत, घरात गोड पदार्थ शिजवला नाही, शिरखुर्मा बनवला नाही, रोजे पाळले, नियम पाळले, रमजान दिन निमित्त मशिदीत जाऊन नमाज अदा पठण केली, बास. ही शिकवण आहे. तिथे त्यांनी जात बघितली नाही, तिथे त्यांनी धर्म बघितला नाही, तिथे कोण गेले बघितलं नाही, माझ्या घरातला माणूस गेला एवढंच बघितलं. याला म्हणतात ताकद, याला म्हणतात हिम्मत. अहो हे सगळे शेळपट फक्त माईकच्या मागे उभं राहून बोलतात आणि गप्पा आणतात. हे राज्य करते, आम्ही हाव करत नाही, आम्ही त्याव करत नाही, हे उकडून टाका आणि ते उकडून टाका. अरे काय उकडून टाका? डोके फुटतात ते आमची, सर्वसामान्यांची. कुठेतरी दंगल होते, कुठेतरी कोण एखादा बिचारा घरून बाहेर निघालेला असतो, त्याला माहितही नसतं की त्याच्या अंगावर दगड येणार आहे. अचानक दगड येतो, डोक्यावर बसतो, मरण पावतो. काय संबंध त्या दंगलीचा आणि त्या घरातनं बाहेर पडलेल्या माणसाचा? काय संबंध आहे? महिलांवर धावून जातात, पोलिसांवर धावून जातात. ही कुठली पद्धत आली? कसल्या दंगली या? काय घडलं नागपूरमध्ये? अहो नाक दाखवायला जागा उरली नाही ज्या दिवशी नागपूरमध्ये दंगल झाली. लाज वाटायला पाहिजे या सगळ्या राज्यकर्त्यांना. अरे जिथं समाज एकत्र आणायचा असतो, सगळ्यांना एकत्र नांदवायचं असतं, तिथं तुम्ही असल्या नको नको त्या जातीपातीच्या नावावरनं भांडणं लावायचा प्रयत्न करता. कशासाठी? ओटसाठी? लोकसभा आणि विधानसभा आम्ही विसरलेलो नाहीये. मराठा आणि वंजारा
अरे कोणी वाद पेटवला? काय गरज होती या वादाची? काय घेणं नव्हतं? तुम्हाला 4 जागा पदरात पाडायच्यात म्हणून? अरे मराठ्याला दुःख आलं तर वंजारी धावून जातो, वंजाऱ्याला दुःख आलं तर मराठी धावून जातो. मराठ्याच्या लग्नात वंजारी नाचतो आणि वंजारीच्या लग्नात मराठा नाचतो. मराठ्याच्या घरात एखादं जर दुःख झालं ना तर खांदा द्यायला वंजारी जातो आणि वंजारीच्या घरात जर कोणी गेलं ना तर खांदा द्यायला मराठी जातो. त्याचा कडूघास काढायला घरनं भाकऱ्या जातात एकमेकांच्या घरात आणि तुम्ही वाद घालताय. संतोष देशमुख प्रकरण काय आहे? बोलले ना परवा राज ठाकरे. भले 4 महिन्यात या प्रकरणावर त्यांनी वक्तव्य केलं, पण बोलले ते परफेक्टच बोललेत. ते आता कुठल्या पक्षाचे आहेत आणि कोणाच्या ह्याचं घेणं नाही आपल्याला. ते काय बोलले ते महत्वाचं आहे. इथं आता तुम्ही पक्षांपेक्ष बघू नका. मग हे राज ठाकरेची बाजू घेते बोलते काही घेणं नाही आम्हाला. आम्हाला एकच घेणं नाही, जो समाजात उत्तम उत्तम वक्तृत्व करेल त्याच समाजाचं नेतृत्व कणखर असतं. काय बोलले ते? मारलं कुणी? कुठल्या कामातून? त्या वाल्या कराडनं संतोष देशमुखांना मारलं. सगळा कट असून त्याच्या चेल्या चापाटांनी. कशा पायी मारलं? खंडणीसाठी, म्हणजे पैसा ना. खंडणीत अडथळा आला म्हणून संतोष देशमुखांना मारलं ना. माता जो मेला त्याला जात नसते आणि जो मारतो त्याला पण जात नसते. इथं मराठा आणि वंजाऱ्याचा संबंध काय आला? इथं मराठी आणि वंजाऱ्याचा संबंध काय आला? अरे डोकं जरा शाबूत ठेवा ना सगळ्यांनी. आपण विचार करायला पाहिजे. मारणाऱ्याला म्हणजे गुन्हेगाराला जात नसते कधी आणि मरणाऱ्याला पण नसते हो. अहो मेलेला पण माणूस आहे आणि ज्यांनी मारला तो पण माणूस आहे, पण मारताना त्या माणसाचा राक्षस झाला होता हे पहिल्यांदा आपण बघायला पाहिजे. कसं मारलं हलहल करून अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं की त्या जातीचा संबंध येतो कुठे? अहो वाल्याला काय पाहिजे होतं? फक्त पैसा, अडका, प्रॉपर्टी, संपत्ती, खंडणी. काय राखेतनं आलेला पैसा, वाळूतनं आलेला पैसा, खंडणीतून आलेला पैसा, जमीन बळकावून प्रॉपर्टी बळकावून आलेला पैसा. काल तर नवीनच बातमी, वाल्या काय फिल्म प्रोड्युसर. आता एवढा पैसाच पैसा तर घालणार कुठं? पुण्यात प्रॉपर्टी, लातूरला प्रॉपर्टी, मुंबईत प्रॉपर्टी, आणखी काय हो त्याची भारताच्या बाहेर पण प्रॉपर्टी. आम्हाला काय घेणे देणं पडलंय? अरे लाख मोलाची प्रॉपर्टी तुझ्याकडे असली ना तरी लाख मोलाचा माणूस घालवलास तू. आणि असा माणूस जो जातो त्या माणसाचं गावातनं जाणं हे गावातल्या प्रत्येकाला जर त्रासदायक ठरत असेल तर समजायला पाहिजे तो नुसता माणूस नव्हता, तो देव माणूस होता. आणि अशा देव माणसाला तुम्ही मारलात आणि तुमच्यावर जेव्हा गुन्हे दाखल झाले, अटक झाली, तेव्हा तुम्ही जात बाहेर काढता. अरे जाता जात नाही, तिला म्हणतात जात. काय कशासाठी हा उद्योग चाललाय? इथं काय जन्माला येताना प्रत्येकाने काय आपल्या पोटावर काय जात धर्म लिहून आलाय का? आता मी संदीप चव्हाण आहे, मी जन्माला आलो, मग माझ्या पोटावर काय जात लिहिली होती का? अमुक तमुक जात, अमुक तमुक धर्म, काय लेबल लावलं होतं? अरे मला माहित तरी होतं का मी कुठल्या धर्मात, कुठल्या घरात, कुठल्या जातीत जन्माला आलोय ते? कधी कळलं मला? जेव्हा थोडीफार अक्कल यायला लागली, बाकीच्या सगळं बघायला लागलो, दिसायला लागलं, तेव्हा कळायला लागलं, अच्छा हे घर आहे का, बर हे नातेवाईक आहेत का, बर ही माझी जात का, बर ही पोट जात का, बर हा धर्म का. आणि मग मी त्याच्या बाता मारायला लागलो, मी अमुक तमुक जातीचा, मी अमुक तमुक धर्माचा. अरे काय करायचं ते जात आणि धर्म? त्याच्या आधी तू माणूस म्हणून जन्माला आलास हे विसरलास. माणूस म्हणून जन्माला आलास तू आणि मरणार सुद्धा माणूस म्हणूनच. माणूस हीच जात आहे या जगात. मानव ही जात आणि माणूस की हा धर्म, याच्या पलीकडे काय नाहीये या जगात. मानवतेची शिकवण देणारी भारतीय संस्कृती आणि आपली परंपरा, महाराष्ट्र अग्रेसर राहिलाय त्यात. आणि अशा महाराष्ट्रात अशा दंगली आणि नको ती बरळणारे महापुरुषांविषयीची वक्तव्य, कोण काय उद्योग करते, कोण काय करते, अरे कशासाठी? आणि मग जरा अंगलट आलं की जात बाहेर काढायची. अमुक तमुक जातीवर अन्याय होतोय, अमुक तमुक जातीच्या पायी. अरे कोणी सांगितलं? काय त्याला अक्कल नाही का त्या माणसाला?
तो करतोय ना उद्योग. संतोष देशमुखांना हलाल करून मारताना, त्यांच्या मुखावर लघुशंका करताना, त्यांच्या छाताडावर उड्या मारताना, या नालायक नीच क्रूर राक्षसांना त्यावेळी काय आठवलं होतं? जात नाही, बदला, क्रोध, लोभ, अहंकार, अभिमान. अहो ह्यांना घालवायला पाहिजे आपण माणसं घालवायला लागलोय. काय आज कुठेही प्रसार माध्यम बघा ना तुम्ही. मी गेली 2-2.5 महिने बोंबलतोय इथंच बसून तुमच्या समोर. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी एकच विषय लावून धरतोय. अरे कायमचाच विषय लावलात की तुम्ही. आता तो विषय धसाच न्यायलाच पाहिजे ना, तडीस लागलाच पाहिजे. अन्याय झालेल्या माणसाला न्याय मिळवून देणं हे काम असतं, अर्धवट सोडून चालणार नाही. इथं कोण कुठल्या जातीचा संतोष देशमुख आहे मराठा होता म्हणून बोंबलतोय काय? वाल्या कराड वंजारी म्हणून बोंबलतोय काय? अहो दोघांची गुण बघा. तो क्रूर कर्मा राक्षसासारखा वागला आणि संतोष देशमुख देव माणसासारखा वागला. हा फरक आहे. वाल्या कराड कोठडीत आहे, सगळे आनंदित आहेत, आणि संतोष देशमुख आज आपल्यात नाहीत. अख्खं मस्साजोग आणि महाराष्ट्र दुःखात आहे. जे त्यांच्या जातीचे पण नाहीत, त्यांच्या धर्माचे पण नाहीत, पण आज त्यांनी त्यांचा स्वतःचा सण पण साजरा केला नाही. याला म्हणतात खरी हिम्मत, खरी ताकद आणि खरी माणुसकी. आणि तुम्ही काय जातीपातीच्या बाता मारताय हो? समाजात काहीतरी घडवायचं आणि काहीतरी वेगळा उद्योग करायचा. या तुमच्या या गुणांमुळे ना कट्टरतावाद, अरे कसला कट्टरतावाद, घाल खड्ड्यात तिकडं. तुमच्या या गुणांमुळे आमच्या सर्वसामान्य माणसांचे हाल व्हायला लागले. रस्त्यावर चालताना भीती वाटते. अचानक कुठून दगड तर येणार नाही ना, कोणी तलवारी घेऊन तर येणार नाही ना समोर, कोणी काठ्या बिट्या तर घेऊन येणार नाही ना. अरे दंगल घडवणारे जातात निघून, पण त्याच परिसरात राहणारे आयुष्यभर एकमेकांची तोंड बघणाऱ्या माणसांनी करायचं काय? म्हणून तर मागाशी उदाहरण दिलं ना, राम आणि रहीम एकच. अरे कशाला वेगळं करताय तुम्ही? तो काय वेगळं खातो का आम्ही वेगळं खातो? सगळ्यांना एकत्र नांदण्याची संधी आहे, सगळ्यांना एकत्र जगण्याची संधी आहे, सगळ्यांना एकोप्याने राहण्याची संधी आहे. कसं जगायला पाहिजे? जाती भेदात अडकून ठेवणारे हे राजकारणी हे फक्त मतांसाठी हो. आली निवडणूक यांची नाटकं सुरू झालीच. काढल्या काहीतरी कुरापती, आणि यांच्या कुरापतींमुळे आपली वाट लागते सगळी. म्हणून म्हणतोय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलंय ना आपल्याला, ते शिका, ज्ञान घ्या, यांची गुण ओळखा, यांच्या चाली ओळखा. हे आपल्याला कसे वापरून घेतात ना हे बघा. अहो एका मतासाठी लाचार होतात हे, एका मतासाठी निवडणुकीच्या आधी लाचार, आणि नंतर 5 वर्ष पसार. येत पण नाही त्या गल्लीत, ज्या गल्लीत ह्या आपल्यासाठी मत मागायला आलेले असतात, त्या गल्लीत सुद्धा येत नाहीत. हे माहितीये तुम्हाला कशा निवडणुका असतात आणि कसे उद्योग केले जातात. त्यामुळं आपण सगळ्यांनी पहिल्यांदा शिकून सवरून या गोष्टीकडे नीट बघितलं पाहिजे. आपण निळ्या हिरव्या भगव्या चष्म्यातनं बघू नका. डोळे दिलेत निसर्गानं, त्या डोळ्यांनी प्रत्यक्ष काय दिसतंय ते बघा. डोळ्यांच्या पलीकडचं बघायला शिका विवेकातून. सत्सद विवेक बुद्धी दिली आहे प्रत्येकाला. कुणाचं तरी ऐकायचं आणि काहीतरी बरळायचं. कोणी काहीतरी कानात घालतंय, आपण दुसऱ्याच्या कानात घालतोय. असं एकमेकांच्या कानात घालता घालता अख्खं आयुष्य बरबाद करून टाकतोय आपण. काय आज हिंसाचार बोकाळलाय, भ्रष्टाचार उसळलाय, अत्याचार तर बोलूच नका. एक महिला सुरक्षित नाहीये आज, एक महिला. अरे घरात नुसती भाजीला जरी ती गेली ना तरी 5 फोन होतात. हा कुठे गेलीस? बर कुठल्या सिग्नलवर आहे? हा बर घेतली का भाजी? हा बर निघाली का? बर आता बसली का गाडीवर? हा मिळाली का गाडी? बर आली का? चढली का लिफ्ट मध्ये? आली. हा दरवाजा उघडला, खुश. तेव्हा कुठे खुश होतो?
तिचा नवरा, तिचे वडील, तिचा भाऊ, तिचा मुलगा. अरे काय आहे एवढी असुरक्षितता? कुणी वातावरण तयार केलं हे सगळं? पोरगी कॉलेजला गेली तर बाप ऑफिसमध्ये फक्त शरीराने असतो आणि मनाने कॉलेजमध्ये असतो, कायम तिच्या शेजारी बेंचला बसलेला. तिला सोडायचं नाही. उद्या कोणतरी येईल नराधम, नालायक, नीच. एवढी भीती भरले प्रत्येकाच्या आत. कारण उदाहरण बघतोय आम्ही. मी पुण्यात बसल्याचा अर्थ काय पुन्हा फार अगदी एकदम धुतल्या तांदळासारखं असं बोल नका. या पुण्यात काय काय घडलंय ना, टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुम्ही पाहिलंय. दिवसा ढवळ्या कोयता गँगने हल्ले, पुढे पोरी पळतायत, मागं पोरं पळतायत. दिवसा ढवळ्या चाकू हल्ला, महिला आरक्षित, सगळ्या असुरक्षितच आहे इथं सगळं. सुरक्षित कुठलं आहे शहर? पुणे नाही, मुंबई नाही, काय नाही. नुसतं आपलं बीड 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 करत बसू नका. बीड बडवण्यापेक्षा ना बीडला लागलेली कीड आहे ना ती बडवा पहिले. कारण आता सगळ्यांनी एकत्र येऊन पहिल्यांदा हाच विचार केला पाहिजे. या जगात जे काही बघा कुठं गेले, कुठं चंद्रावर जाऊन रिटर्न आले. ती सुनीता विल्यम्स इतके दिवस वरती अडकली अंतराळात, तिथून तिला परत आणलं व्यवस्थित, तरी ती म्हणतीये संधी मिळेल तर परत जाईन. काय हिंमत आहे तिला? का माहिती म्हणाली ती माहितीये का? आता तिला खात्री झाली आहे मी आता वरती अडकली तरी परत खालती आणण्याची ताकद माझ्या देशातल्या लोकांमध्ये आहे. आमचं वेगळंच आहे. आम्ही बसलोय कबरी खणत. ह्याला उकर, त्याला उकर, ह्याचं काढ, त्याचं काढ, ह्याला गाड, त्याला दडाव, ह्याला झोड. हा वर चाललाय, त्याला खाली खेच. सापशिडी झाली हो आपली, सापशिडी. काय नाही बाकी, सापशिडी झाली आपली. 19 वर 99 वर गेला, आता दिसतोयच तो. त्या 98 वर आणून त्याला सापाने गिळून परत खाली आणतात त्याला. पुढे जाऊनच देत नाहीत. अरे मुलाबाळांच्या शिक्षणाचं काय? त्यांना आयुष्यात तुम्ही काय देणार आहात? उत्तम शिक्षणावर बोला. काय त्या विधानसभा आणि विधान परिषदेची अवस्था आहे? नुसतंच ठेवायचं 15-20 दिवसांचं अधिवेशन, 5-6 सुट्ट्या वेगळ्याच, 2-4 दिवस बायकॉट वेगळाच, आणि उरलेला जो वेळ आहे त्यात फक्त गोंधळ गोंधळ आणि गोंधळ. कालचा गोंधळ बरा होता अशी म्हणायची वेळ येते की लगेच आज वेगळाच गोंधळ सुरू. विकासाचा पत्ता नाही, त्याच्यावर चर्चा नाही. समस्या काय महाराष्ट्रात आहेत त्याच्यावर काही चर्चा नाही. उद्योगधंद्यांचं काय, बेरोजगारांचं काय, महिलांच्या सुरक्षिततेचं काय, दुष्काळ पडलाय पाण्याचं काय, लाईट नाही, वीज नाही, शेतकरी आत्महत्या करायला लागले त्याचं काय, काही घेणं देणं नाही आम्हाला. आम्हाला फक्त गोंधळ घालायला ठेवलंय. चुका आमच्याच आहेत तो. निवडून देतो आम्ही 5 वर्ष मग हातावर हात ठेवून बसतो बोंबलत. त्यामुळे आता सावरा स्वतःला. हे जे काय जातीपातीचं विष पेरलं जातंय ना, यातनं पहिल्यांदा बाहेर पडूयात आपण. फार भयानक परिस्थिती करून ठेवली या सगळ्यांनी. आता डोळे उघडा, कान उघडा, सजग रहा, सावध रहा. आजूबाजूला समाजकंटक फिरतील, कानात काहीतरी ओकतील, ते बाहेर तुम्ही ओकू नका. सार घ्या, सार टाकून द्या. जाणीव ठेवा. मस्साजोगकरांसारखी अख्ख्या देशात ईद साजरी झाली, महाराष्ट्रात ईद साजरी झाली, पण मस्साजोग सोडून, कारण आमचा सरपंच गेलाय. तो कुठल्या जातीचा आणि कुठल्या धर्माचा आम्हाला घेणारा नाही. आमचा सरपंच गेलाय. जो आमच्या सुखदुःखात सामील होत होता तो आमचा माणूस गेलाय. धनंजय देशमुखांच्या कुटुंबाला तिकडे घास जात नाही आणि आम्ही गोड घास खायचा शक्य होणार नाही. आम्ही ईद साजरी करणार नाही. याला म्हणतात खरी माणुसकी आणि याला म्हणतात धर्म. म्हणून मी मागाशी म्हटलो ना, अरे जातात जात नाही, तिला म्हणतात जात. कशाला ह्या नको त्या उद्योगात पडलोय आपण सगळे? कधी विझणार ही जाती भेदाची वात? सळसळत असेल तुमच्या हृदयात मानवता धर्माची पात, तर एक ना एक दिवस जरूर होईल या जाती भेदाचा निपात. आणि खरंच मस्साजोगच्या मुस्लिम बांधवांना
कुर्निसात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.